मुंबईमध्ये आपल्याला बऱ्याच ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात, पण आता जी वास्तू आपल्याला मी दाखवणार आहे ना, ती आतापर्यंत तुम्ही कधीच पाहिली नसेल. ही 11व्या किंवा 16व्या दशकातल्या शिला किंवा यादव काळातली एक सतीशिळा आहे. मित्रांनो, खरोखर विश्वास बसत नाही ना या शिळेकडे पाहून की ही खरंच 11व्या किंवा 16व्या शतकातली असेल. इतक्या चांगल्या पद्धतीने हिला प्रिझर्व करून ठेवलेलं आणि इतक्या चांगल्या पद्धतीने ती घडवलेली पण आहे. त्याच्यावरती काही शिलालेख पण कोरलेले आहेत. ते जर वाचता आले तर खरंच समजेल आपल्याला की ही शिळा कोणाची आहे. युद्धात मृत्यू पावलेल्या वीराची पत्नी जेव्हा सती जायची तेव्हा तिच्या कुटुंबातली लोक तिच्या स्मरणार्थ अशा सतीशिळा त्यावेळेला उभारत असे. आणि या सतीशिळेकडे पाहून तर मला इतकं शुअर मी तुम्हाला सांगू शकतो की ही ज्या पद्धतीने घडवलेली आहे ही कुठल्या तरी राजघराण्याची सतीशिळा आहे. आता ह्याच्या डिटेलिंग मध्ये आपण जाऊया. आपण खालच्यापासून सुरुवात केली तर आपल्याला समजेल की आपल्याला एक चौकडीत वीराचं शव दिसतंय आणि त्याच्या पायाजवळ त्याची पत्नी आपल्या पतीसोबत सहगमन करण्यासाठी बसलेली दाखवलेली आहे. दुसऱ्या चौकटीमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा वीराची पत्नी घोड्यावर बसलेली दाखवली आहे आणि तिच्या बरोबर तिच्या 2 सहचरणी आहेत. त्यांच्या डोक्यावरती सतीचा वाण दिसतोय आपल्याला. तिसऱ्या चौकटीमध्ये सतीचा हात काटकोनात कोपऱ्यापासून वरती दुमडलेला आहे. हीच सतीशिळा ओळखण्याची खूप मुख्य खूण आहे. सतीच्या हातात आपल्याला चुडा आणि बाजूबंद पण दिसत असेल. सतीच्या वरच्या भागात वीर आपल्या पत्नीसह इष्टदेवताचं म्हणजेच शिवाची पूजा करताना दिसत आहे. आणि मध्ये जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाच्या वरती पण एक सुंदर असं छत्र आपल्याला कोरलेलं दिसत आहे. सर्वात वरती आपल्याला जो सूर्य आणि चंद्र कोरलेला आहे ना त्याचं डिटेलिंग खूप सुंदर आहे. आपण चंद्राचं डिटेलिंग बघू शकता की चंद्र ज्या पद्धतीने आपल्या कला बदलतो तिकडे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि मधोमध आपल्याला अमृत कलश आपल्याला दिसत आहे. ह्याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत या धर्तीवरती चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत तुम्ही दिलेलं जे बलिदान आहे ते आमच्या स्मरणार्थ राहील. आणि त्याच्या स्मरणार्थ ह्या त्यावेळेला अशा या वीरगळी किंवा सतीशिळा गावामध्ये उभारल्या जायच्या. तर मित्रांनो, मी आशा बाळगतो की आपल्याला आजचा व्हिडिओ आवडलाच असेल. की जर सतीशिळा पाहायची असेल तर आपल्याला आरे कॉलनीमध्ये जो टुवर्ड्स जो मरोड साईडला जो रोड जातो त्याच्या मधोमधच हे गेस्ट हाऊस आहे. 100% मी सांगू शकत नाही तिकडे गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल, कारण की ते शासकीय असल्यामुळे तिकडे सगळ्यांना आतमध्ये सोडत नाहीत. तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.